तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः सांबवे नमः पार्वतीपते शिवाराय महादेव भगवान की जय शिव पुराण की जय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः
अनंत कोटी ब्रह्मांड आशुतोष अशा भगवान शिवशंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू. ज्या भगवान शिवाच्या पंचमुखापासून पंचाचार्यांची निर्मिती झाली तर पंचाचार्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य परमपूज्य गुरु माऊली विरूपाक्ष शिवाचार्य परमपूज्य गुरु माऊली संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू. चालू असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह आणि शिवनाम सप्ताहामधील आजची शिवपार्वती विवाह पाचव्या दिवशीची शिवमहापुराण कथा. या पाचव्या दिवशीच्या शिवमहापुराण कथेसाठी पंचकृषीमधून आलेले सर्व भाविक भक्त त्यांच्या सर्वच्या हृदयामध्ये शिवाला कोटी कोटी प्रणिपात करू. या व्यासपीठावर विराजमान असणारे आमचे मोतीराम महाराज हरिभक्तपरायण मोतीराम महाराज त्यांच्या सुद्धा हृदयामध्ये शिवाला कोटी कोटी प्रणिपात करू. दरवर्षीच सगळ्या सेवेमध्ये कीर्तन असेल, शिवकथा असेल, गाथा भजन असेल, या सगळ्या सेवेमध्ये अतिशय सुंदर अगदी मोकळ्या मनाने सेवा देणारे आमचे हरिओम महाराज असतील. त्याचबरोबर आमचे माऊली महाराज माऊलीसारखेच बसलेले असतात. अगदी आसन टाकून इकडे इकडं थोडं हलत नाहीत आणि खरंच रात्री कीर्तनात ते आनंद घेऊ लागले की मला हसायला यायचं, ते आनंद घेऊ लागले की मला हसायला यायचं. काय सुंदर. एवढे एवढे असे जर मुलं तयार झाले ना आणि असं जर युवा मंडळ तयार झालं ना, विचार करा काय आपल्या शिवनाम सप्ताहाला स्वरूप येईल. 2-3 तयार झाले ती मुलं रात्री मला सगळे जर हसू लागलं की माझ्याकडे बघू लागले कीर्तनामध्ये, पण मला एवढा आनंद येत होता ना हे 2-3 बुड्या मारू लागले की. कारण जिथं बाळ गोपाळ असतात तिथं आनंद असतोच असतो. अतिशय सुंदर असं बाकीच्यांकडे माझं लक्षच नव्हतं, या तिघांकडेच मी बघायचं हसायचं. सगळकाराचा कीर्तनकाराचा प्राण म्हणजेच ही सिस्टीम असते. आणि आमचे राठोड दादा सुंदर सुंदर अशी सिस्टीम देत आहेत. या पंचलिंगेश्वर भगवंताची त्यांच्यावर खूप खूप कृपा व्हावी हेच त्यांच्या चरणी प्रार्थना. दादांच्या हृदयामध्ये शिवाला कोटी कोटी प्रणिपात करून. अतिशय सुंदर. ताई कथेत नाहीत पण ताईची उणीव मला खूप भासत आहे बरं का. आम्ही रात्री भेटायला गेलो त्यांनी कडकडून मिठी मारली. काय असतं गुरुचा आणि भक्ताचा एक नाता असतं. त्या धय रडत होत्या ताई मी इथं बसते पण मला खूप कसं तरी होतं हो. कारण काहीच दिवसामध्ये त्यांच्या आईने देहत्याग केला आणि त्या देहत्याग झाल्यामुळं त्यांना या शिवमहापुराण कथेमध्ये येत नाही. पण किती त्यांचे मुलं गुणी म्हणावं लागतील हो. किती खरंच असे जर मुलं आईला झाले ना, असे जर मुलं प्रत्येकाला मिळाले ना तर खरं सांगू का त्या घरामध्ये स्वर्ग व्हायला काही वेळच लागणार नाही. खूपच सुंदर. मला गेलं की काल एवढं छान वाटलं. आई तू इथं जरी नसलीस ना तर तुला घरी बसून आम्ही कथा सगळी ऐकायला देणार. रात्री एवढं छान मुलं ती बोलत होते. दोन्हीही दादा आमचे, दोन्हीही जोशी दादा आणि आमच्या जोशीताई त्यांची इथं उणीव भासत आहे. कारण काय सांगू का या महिलांना सगळ्याला बघितलं ना मला एवढा आनंद वाटतो की खरंच पार्वतीला जशा जयान विजय आहेत तशा माझ्या ह्या सगळ्या विजयाच आहेत असं मला वाटत असतं. खूप आनंद होतो मला आणि इतकं सुंदर वाटलं त्यांच्या घरी जाऊन. मला सांगावं असं वाटतं की यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत ही कथा पोहोचत आहे बरं का. इतक्या जणांचे फोन त्यांना गेले की आम्हाला कथेचा बघा ना, ज्यांनी कथा 3 दिवस रेकॉर्डिंग केली, ज्या ताई सतत सोबत असतात त्यांना कथा ऐकून एवढे फोन आले की आम्हाला कथा ठेवायची, नंबर द्या, पण त्यांच्याकडे नंबरच नाही. किती भक्ताचं गुरुचं नातं असेल विचार करा. इतकं ती रात्री आवडीनं ताई सांगू लागल्या, ताई आमच्या मुलं एवढं कथेत आनंद गेले की घरी आलं ना ते हात वर करून हर हर महादेव हर हर महादेव ते एकटेच म्हणू लागले. किती पावन कथा आहे विचार करा. त्या शिव परमात्म्याचं नाव घ्यावा आवडीचा असा तो भगवंत आहेच. कुठल्याही देवाचं नाव घ्या, देव हा आवडीचा असतोच. फक्त त्याच्यावर भाव असणं गरजेचं आणि त्यांचा भाव खूप होऊ लागलाय. आवड खूप. त्यांनी एवढंच नाही म्हणले बरं का, त्याच्याही पुढे जाऊन सांगते तुम्हाला. त्यांनी सांगितलं की ताई ऑल महाराष्ट्रात तुमची कुठलीही कथा असू द्या, 1 दिवसाची कथा आम्ही शूटिंग करण्यासाठी तिथं येणार म्हणजे येणार.
किती कौतुक आहे विचार करा ताई. वेळ मिळाला कधी कीर्तन, पण कथा मात्र एक दिवस नक्कीच येणार. मला एवढं भरून आलं हृदय की एवढे प्रेम करणारे खरंच ह्या कामसवाडी ग्रामस्थामध्ये आहेत की काही विचारच करायची सोय नाही, काहीच विचार करायची सोय नाही. एवढे छान या सर्व सद्भक्तांच्या हृदयामधील शिवाला कोटी कोटी प्रणिपात करून, त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान आमच्या शिवभक्तपरायण नागोशी काकू हे सुद्धा सुंदर असं गायनाची साथ देत आहेत आमच्या जाधव महाराजांना. आणि त्याचबरोबर सावलीसारखं माझ्याही सोबत असतात. आमच्या काकूंच्या सुद्धा हृदयामधील शिवाला कोटी कोटी प्रणिपात करून अखंड शिवनाम सप्ताहामध्ये आयोजक, नियोजक, संयोजक, कार्यकर्ते, सप्ताह कमिटी, त्याचबरोबर जे काही गावातील वरिष्ठ मंडळ आणि या गावचं भूषण, या गावच्या भूषणाचं नाव आहे हरिभक्त परायण आमचे शेळके महाराज कीर्तनकार. खरंच महाराजांची माझी रात्री भेट झाली. खूप जुन्या ओळखी पण कधी भेटी होत नाही, कारण की महाराजांची भेट झाली आणि रात्री मला सुद्धा धन्य वाटलं. महाराजांनी 4 गोष्टी बोलल्या आणि मला फार आनंद वाटला. त्यामुळं महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह, त्याचबरोबर या गावामध्ये कीर्तनकार कोण द्यायचे, कुठं द्यायचे, कुठं घ्यायचे, कुठले कुठं टाकायचे, कुठले कुठून आणायचे, किंवा कुठले आज घरी बसवायचे, घरी बसलेले आज इथं आणायचे, हे सगळं नियोजन करणारे आमचे शिवभक्त परायण शंकर स्वामी महाराज जायफळकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन या सुंदर अशा शिवमहापुराण कथेचा आजचा 5वा दिवस फार महत्वाचा असतो बरं का. 5वा दिवस, 5व्या दिवशी या शिवमहापुराण कथेमध्ये सुंदर असं पार्वतीचं शिवाचं वर्णन आहे आणि त्यांचं आज लग्न सुद्धा आहे. शिवाचं लग्न आहे आज, या पंचलिंगेश्वराचं लग्न आहे आज आपल्या नगरीमध्ये. जन्म अतिशय सुंदर पद्धतीने साजरी केलेला आहे. पार्वतीचा जन्म झाला, नामकरण झालं आणि पार्वती हळूहळू मोठी होऊ लागली. पार्वतीचं बघा, पार्वती मोठी होऊ लागली आणि शिव परमात्मा त्या गंगोत्री अशा पवित्र ठिकाणी तपश्चर्याला गेलेले. शिव परमात्मा तपश्चर्या करू लागले आणि शिव परमात्मा तपश्चर्या करून त्या पार्वती मातेला तिथं सेवेसाठी ठेवलेले. हा कालचा विषय आहे आपला. शिव परमात्म्याची सेवा पार्वती माता अगदी आनंदानं करत आहे. खरं सांगू का, आपल्या पती परमेश्वराचं स्नान झालं की पूजेचं सामान देण्याचं काम सुद्धा आपण करावं लागतं. अगदी आनंदाने पूजा करा, पूजा करा. आज नाही केली तर उद्या करतील, 10 दिवसाने करतील, 15 दिवसाने करतील, महिन्याने करतील, 2 महिन्याने करतील. 2 महिने आंघोळ स्नान झालं की आसन टाकायचं आणि भस्म आणि 1 लोटा जल त्यांच्या जवळ नेऊन द्यायचं. पूजा करा, केली पाहिजे. तुम्हाला सांगू का, इथं लिंगायत समाज भरपूर आहे. शिव महापुराण कथा अशी काही एका समाजाची नसते, पण एक समाज आहे, थोडं सांगणं गरजेचं आहे. इथं लिंगायत समाज भरपूर आहे बरं का, पण अनेकाच्या गळ्यामध्ये लिंग नाहीत. खंत आणि शोकांतिक आहे. खंत आहे, खंत का? अनेकाच्या गळ्यामध्ये इष्टलिंग नाही. इष्टलिंग असला तर इष्टलिंग पूजा करत नाहीत. इष्टलिंग पूजा कशी करावी माहिती नाही आणि पूजा केलं तर तीर्थ घेण्याची सवय नाही. विचार करा, तीर्थाविना लिंग पाषाण, तीर्थाशिवाय लिंग पाषाण आहे. म्हणून त्या शिवाची पूजा झाली पाहिजे आणि तीर्थ घेतलं पाहिजे. गेल्या वर्षीही सांगितलं, या वर्षीही सांगते आणि आत्ताही सांगते. कमीत कमी ज्याला लिंग नाही ना त्यानं रुद्राक्षावर, आणि ज्याला लिंग आहे ना त्याने लिंग इष्टलिंगावर, करस्थळी हातावर आपले इष्टलिंग घेऊन गुरु पादोदक, लिंग पादोदक आणि जंगम पादोदक असं म्हणून 3 वेळा तीर्थ घेऊन ते तीर्थ घेणं महत्वाचं आहे. आणि ते तीर्थ कधी घ्यावं माहिती नाही, इष्टलिंग पूजा कशी करावी माहिती नाही, भस्म शुद्ध कसं करून घ्यावं माहिती नाही, जल शुद्ध कसं करून घ्यावं माहिती नाही, त्या शिवाची पूजा कशी करावी काही माहिती नाही, काहीच माहिती नाही. आणि काय भक्ती कशी करावी माहिती काहीच माहिती नाही. आणि मग पुन्हा येतात, विचारतात, ताई हे असं झालं, याची पूजा अशी केली. अहो, अर्थ मर्म जाणून घ्या. गावोगावून कथाकार कीर्तनकार येऊ लागले. त्या कीर्तनाच्या माध्यमातून शिवाचीच काय देवाची महती सांगू लागले. प्रत्येकाने या देवाचं महत्व सांगितलं, शिवाचं महत्व सांगितलं. मला वाटतं आपल्या गावामध्ये कालपासून एक नवीन बदल झालेला आहे.
आणि तो नवीन बदल मला रात्री काही दिसला नाही बाई. 5 वाजल्यापासून तो बदल बंदच झाला. म्हणजे समोर कथाकार दिसले की फक्त करू नका, नाही तर कुठं कुठं सेवा होती आहे की नाही. तशी सेवा नको आहे, भगवंताची सेवा मनापासून करा. पार्वती माता शिवाची भक्ती करू लागल्या, सेवा करू लागल्या आणि शिव परमात्मा रुष्ट झाले होते. कैलासाला गेले, कामदेवाने तपश्चर्या भंग केली. कामदेवाची पत्नी संध्या, त्या कामदेवाची पत्नी अगोदर संध्या होती पण रती, त्यांचा जन्म दुसरा झाला. तो जन्म घेतला नाही आपल्याकडे कारण वेळच कमी होता. रती, आणि त्या रतीनं सांगितलं त्या शिवाला, म्हणले देवा महादेवा मी तुमची भक्ती केली, मी तुमची सेवा केली, तुम्ही माझ्या पतीला जिवंत करा. आणि कामदेवाला जिवंत केलं, पण देवाने सांगितलं तुझी माया इथे चालणार नाही. कामदेवा तुझी माया कुठं? हिमालय पर्वतावर. कुठं? उत्तराखंडामध्ये हिमालय पर्वतावर तुझी माया चालणार नाही. तिथं गेलं ना, उत्तराखंडाला जायचं कशासाठी हे महत्वाचं, कारण जो पिंडी तो ब्रह्मांडी आहे. पण केदारेश्वरला किंवा केदारनाथला, जिथं केदारनाथ बद्रीनाथ आहे, जिथं गंगोत्री यमुनोत्री तुंगनाथ पंच केदार आहेत, त्या ठिकाणी कशासाठी जावं सांगू का? आपल्या मनामध्ये काम येत नाही, आपली वासना. कारण वासना 3 प्रकारच्या सांगितल्या शास्त्रामध्ये. या 3ही प्रकारच्या वासना माझ्यामध्ये येऊ नयेत यासाठी आपण हे तीर्थ आणि धाम करावे लागतात. मग त्यामध्ये शास्त्र वासना आहे, देह वासना आहे. आपल्याला वासना किती प्रकारचे हेच माहिती, कारण काही जणांना शास्त्राची खूप वासना असते. काही जण ग्रंथ वाचून 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 गेले खरंच, पण ग्रंथाचं मर्म कळालं नाही. काही जण देहाला सजवण्यात नटण्यात पटण्यात गेले, पण देह काय तोच कळाला नाही. आणि काही जण धर्मच विसरून गेले, या वासना विसरून गेले. आणि वासना आपल्यामध्ये राहू नये यासाठी केदारनाथ आणि बद्रीनाथला जायला पाहिजे. त्या ठिकाणी शिव परमात्मा रुसून कैलासावर गेले आणि रती माता शिव परमात्म्याची भक्ती करू लागल्या. आणि भक्ती करत असताना फक्त खालच्यांनी हात वर करायचे, वरच्यांनी काहीच म्हणायचं नाही, फक्त खालच्यांनीच म्हणायचं. जे मी म्हणाल ते माझ्या पाठीमागे हात वर घ्या, हात वर. शिव माझा 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 माझा, शिव माझा मी शिवाचा. पंगत जेवणे नाही का? उपवास आहे. शिव माझा 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 माझा, शिव माझा मी शिवाचा. शिव माझा शिव माझा मी शिवाचा, शिव माझा शिव माझा
जन्म झाला ना, त्या पवित्र भूमीमधले आपण आहे. जरा विचार करा थोडं. त्या पवित्र भूमीमध्ये आपण आहे आणि इतकं पवित्र गाव आहे ना हे. इतक्या कथा करते पण इतका अनुभव येत नाही. इथं इतका अनुभव येतो, इतका आनंद मी सुद्धा घेत असते. इतका आनंद, फार आनंद घेते. कारण काय सांगू का, स्टेजच्या खाली मी कधी उतरत नाही, पण एवढं तुमचं प्रेम बघून मीच काल नाचायला सुरुवात केली, आनंद घ्यायला सुरुवात केली. फार आनंद घेतला मी सुद्धा. घ्यायलाच पाहिजे आनंद. आनंद बघा का, कथा आणि कीर्तनामध्ये आपण आनंद घ्यायलाच पाहिजे. भगवंताची समोर पावलं खेळायला काही एक अडचण नाही. डीजे समोर कधी नाचायचं नाही. आपली संस्कृती डीजे समोर नाचण्याची नाही. महाराज वरमाई नाचायची पद्धत निघाली. लातूर भागात जाऊ तुम्ही, ठसून बोलते मी, त्याच भागातली मी, काही लांबची नाही. लातूर भागातली ठसून सांगते. डीजे पुढं वरमाई नाचत येई लागली महाराज आणि आपल्या लेखा पुढं माय नाचायला लागली. धय 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 धय. मग लगेचच नाही सुनवंती बघून खिडकीतून, आज तू नाचलीस पण आजपासून तुझी नाचायची सुरुवात झाली, कारण मी तुला नाचवायच यायला लागले. हे अवघड आहे हो, कुठं नाचावून कुठं नाचून कळायला पाहिजे. कथा कीर्तनामध्ये आमंत्रण द्यायची गरज नाही. एका गावामध्ये म्हणलं ताई, त्यांनी बोलवलं मला. मी म्हणलं ताई की कथा ऐकायला येतात का नाही. त्यांनी सांगितलं ताई कसं यावं. मी म्हणलं काय झालं ताई, काही फार मोठी अडचण आहे का. मला वाटलं काही झालं असेल, काही अडचण असेल, काही घरामध्ये कुणाचा देहत्याग झाला असेल. काय झालं ताई, काय येत नाही कथा ऐकायला. त्यांनी सांगितलं ताई तुम्ही कधी मला बोलवलं. आता मला काय माहित आहे बोलवायचं, चांगला बँड लावून गेले असतील मी तिथे, काही अडचण आहे का. काय प्रश्न विचारतात त्यांचं त्यांनाच कळत नाही, त्यांच्याकडेच उत्तर नसतं. काय बोलायचं म्हणून बोलतात, कसंही बोलतात. आता कथा ऐकायला आमंत्रणाची काही गरज आहे का, काहीच गरज नाही. कीर्तन ऐकायला या म्हणायची काही गरज आहे का, काहीच गरज नाही. कुठं भजनाला शिवपाठाला या म्हणायची काही गरज आहे का. काही जणांचं फार म्हणणं असतो, त्यांनी सुरू केलंय ना त्यांनाच करू द्या, त्यांनी काय आपल्याला आमंत्रण दिलंय का. आम्हाला काय माहित आहे आमंत्रण द्यायचं. शिवनाम सप्ताह कोण्या एकाचा नाही, ते काही लग्न कार्य नाही. आजचं जे लग्न आहे त्याला आमंत्रणाची गरज नाही. ज्याच्या भाग्यामध्ये आहे ते नक्कीच इथं येऊन बसणार आहे. आमंत्रणाची गरजच नाही. ते या आशुतोष भगवान शिव परमात्मा आणि त्या शिव परमात्मा रुसून कैलासाला गेले आणि रती मातेने शिवाची भक्ती केली आणि कामदेवाला जिवंत करून घेतलं. एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे, एवढं सामर्थ्य असलं पाहिजे. तुम्हाला सांगा, तुम्हाला वाटतं ही भक्ती काय करते. पुष्कळ दवाखाने निघालेत. आता दवाखान्यात गेलं की आजार बरा होतो. कोण सांगितलं यानं बरा होतो त्यानं बरा होतो. पण तुम्हाला सांगू का, डॉक्टर सुद्धा म्हणतात आमचा सगळा विलास करून झालेला आहे, आता त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि मग त्या टायमाला तुमचे पावलं आमच्याकडे येतात आणि पुन्हा विचारतात काय करावं काय करावं. मग ते असं होतं, ताकद आहे तोपर्यंत सरकार प्रायव्हेट मध्ये न्यायचं, ताकद संपली की सरकारी मध्ये न्यायचं. सरकारी मध्ये गेल्याबरोबर देहत्याग झाला की तो दवाखानाच बरोबर नाही. तुम्ही आधी गेलेच नाही ना तिकडे. त्यामुळे सांगायचा विषय, भगवंताला जवळ करा अगोदर, आणि भगवंताला जवळ केलं ना असा कुठला रोग, असा कुठला ताप नाही, किंवा कोणतेही त्रिविध तापामधला कुठलाही जरी ताप असला तर तो प्रत्येक ताप निवारण करण्याची ताकद त्या शिव परमात्म्यामध्ये. म्हणून प्रत्येकाने त्या शिवाची या रतीनं कामदेवासाठी शिव परमात्म्याला गडगडली. फक्त एक असलं पाहिजे, भक्तीमध्ये विनंती असली पाहिजे. तुम्हाला सांगा, भगवान विष्णूने विनंती केलेली आहे. त्यांनी सांगितलं, हे देवादि देवा महादेवा, तुम्हाला माझा कोटी 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 प्रणिपात. काल सर्पाने घासलेले, ज्याला काल सर्प दोष आहे ना, आशे सगळ्यात महान आणि महत्वाचा काल सर्प दोष आहे. काही जण काल सर्प दोषामध्ये अडकलेले असतात. अनेक प्रकारचे दोष आहेत, अनेक प्रकारच्या शांती आहेत.
अनेक प्रकारचे दोष आहेत, पण त्या सगळ्या दोषाचं निवारण करण्याची ताकद आणि सगळ्या दोषामध्ये मोठ्यात मोठा दोष म्हणजे कालसर्प दोष. तो कालसर्प सुद्धा दोष जर निवारण करण्याची ताकद कोणामध्ये असेल तर त्या आशुतोष भगवान शिव परमात्म्यामध्ये. म्हणून शरण जावं लागतं, शिवाला शरण गेलं पाहिजे. देव गेले देवाला शरण. आपण मानव आहे, मानवाने शरण तर जायलाच पाहिजे. या रती माता शिव परमात्म्याला शरण गेल्या आणि शिवाला शरण जाऊन त्यांनी विनंती केली, देवा माझं सौभाग्य, माझा प्राणनाथ, माझं विश्रांतीचं स्थान मला परत द्या. मला दिलंच पाहिजे, मी कठोर तपश्चर्या करीन, दिलंच पाहिजे. देव प्रसन्न झाले आणि कामदेवाला जिवंत केलं आणि जिवंत करून सांगितलं की तुझी माया इथं चालणार नाही. आणि नारद मुनीचा जो दृष्टांत तुम्हाला नारद मुनीची कथा सांगितली होती ना, तो नारद मुनींनी तपश्चर्या इथंच केली होती आणि तिथं जाऊन केल्यामुळे नारद मुनीला गर्व झाला होता. त्या दिवशी म्हणलं होतं तुम्हाला पुढं आलं की सांगून टाकेल. म्हणून तिथं कामाची माया चालत नाही. पार्वती माता घरी गेल्या, मेना राणीच्या हृदयाला धरून रडू लागल्या, रडू लागल्या, रडू लागल्या. आई, अगं आई, काय करू? इतकी भक्ती भावाने पूजा करू लागले होते. शिव परमात्मा रुष्ट झाले, शिव परमात्मा रुष्ट झाले. तुम्हाला सांगू का, देवाची पूजा अर्धी सोडायची नाही, महादेवाची पूजा अर्धी सोडायचीच नाही. कारण शिवाच्या पूजेमध्ये विघ्न खूप आहे. पण विघ्न जरी आलं तरी सुद्धा ती पूजा अर्धी झाली नाही पाहिजे. शिवरात्री सारखं महान व्रत, शिवरात्री सारखं महान व्रत, शिवरात्र ज्या शिवाला ब्रह्मदेवाने आणि विष्णुदेवाने प्रसन्न करून घेतलं, ती प्रसन्न अशी रात्र म्हणजे शिवरात्र आहे. आणि त्या शिवरात्रीला बघा एक किती गोष्ट महत्वाची आहे. दोन रात्र आहेत, एक शिवरात्र आणि दुसरं नवरात्र. नवरात्र म्हणजे देवीची नवरात्री भक्ती करावी लागते तेव्हा देवी प्रसन्न होते. पण शिवाचं महत्व एक रात्र, फक्त एक रात्री भक्ती केली तर प्रसन्न होणारा म्हणजे तो शिव परमात्मा. शिवरात्र व्रत, जो शिवरात्र व्रत करतो ना त्याच्या जीवनामध्ये कधी कधी दुःखच नाही. शिव त्याच्या सोबतच आहे. शिवाला अतिशय प्रिय असणार म्हणजे शिवरात्री व्रत आहे. आता तो पर्व काळ जवळ आलेला आहे, परवा दिवशीवर आलेला आहे. आज सुद्धा एकादशीच आहे आणि आजची एकादशी आणि परवाची शिवरात्र म्हणजे विष्णू आणि शिवाचं मिलन. आणि विचार करा, या दोन्हीला आपण जोडपालना म्हणतो आणि आपल्या साध्या भाषेमध्ये का हे जोडून आलेले शिव आणि भगवान विष्णू दोघांचा उपवास एकच आहे. देवच एक आहे तो. मी आल्यापासून म्हणते, तुम्ही तुम्हाला ज्या देवावर भक्ती बसते ना, तुम्हाला कोणत्याही देवावर बसू द्या, कोणाची सटवाईवर बसू द्या, कोणाची मर्याईवर बसू द्या, कोणाची कुठे बसू द्या, नाहीच बसली तर रस्त्यावरचा दगड घ्या आणि त्या दगडाला, आता विचार करा, तुम्ही फोटो आणता देवाच्या ठिकाणी लावण्यासाठी, फोटो कुणाकडून घेता? फोटो विकणारे त्या देण्याच्या तरी लायकीचे असतात का? काही त्यांची शुद्धता असते का? त्यांनीच 6-6 महिने आंघोळ केलेली नसते, कारण फोटोच आमच्या बाजूला बनवते. मी त्यांचं बघितलं ना, जाऊन उगं बघायचं जाऊन, त्यांनी पोस्टर आणते बनवते, तो फोटो आपण त्यांच्याकडून घेतो आणि घरी आणलं की पंचोपचारे षोडोपचारे पूजा करतो. मंदिरात ठेवलं की तिथं आपल्याला देव दिसायला सुरुवात होते. एवढी ताकद का? त्या षोडोपचारे पंचोपचारे पूजामध्ये एवढी भक्ती आहे की त्या फोटोमध्ये आपला भाव प्रगट झाला. आणि त्या मन्मथ माऊलीचा जर फोटो आणला तर पुढे आपल्याला मन्मथ दिसायला सुरू होतो. पांडुरंगाचा जरी फोटो आणला तरी आपल्याला पुढे पांडुरंग दिसायला सुरू होतो. तुम्हाला सांगा, एवढं महत्व आहे हो, फार महत्व आहे, फार महत्व आहे. आणि त्या कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करा, तो देव प्रसन्न होतो म्हणजे होतो, तो शिवाचाच अंश आहे. मारुतीची भक्ती केली तर पवन सुत रुद्र एक भगवान येर सर्व जाना अंश त्याचाच अंश आहे. विठ्ठलाची जरी भक्ती केली तर विठ्ठल मस्तकी शिव धारण, तिथं शिवच आहे. हरिहर भेदा
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचं नाव सिद्धेश्वर. मग काय सिद्धेश्वर कोण आहे? म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी कुणाची भक्ती केली? सिद्धेश्वराची. मग सिद्धेश्वर कोण आहे? महादेव आहे. मग तुम्ही का भेद, कुठं भेद चालू आहे? भेदच नाही घेऊ. भेद कुठेही सांगू का? भेद आपल्यामध्ये चालू आहे, भेद देवामध्ये नाही. भेद आपण करू लागलो. माणसात, आपण माणसात तर भेद केलाच, गावात तर भेद केलाच, पण देवात सुद्धा भेद करणारे आपण माणसं. एवढं विचित्र आहे. म्हणून भेद करू नका. आणि भेद जाण्यासाठी फक्त एकच करावं लागतं. मानवा भजन
मेना राणीकडे आल्या आणि मेना राणीला सांगू लागल्या, आई अगं आई, मी शिवाला प्रसन्न करून घेऊ लागले आणि अडथळा आला आणि शिव परमात्मा क्रोधामध्ये कैलासाला गेले. पार्वती मातेला काही सुचेना, काय करावं आता. पार्वती मातेला काही सुचेना आणि एका अंगठ्यावर पार्वती माता शिवासाठी भक्ती करू लागल्या. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 2 तप कळालं ना. 24 वर्ष शिवाची भक्ती करू लागल्या. आणि आपले बघा ना, आपण सोमवार धरित, आज एकादशी धरली ना,
फराळी झाल्या. आता दुपारी भूक लागली म्हणून एकदा फराळ. कथेमध्ये रस बोलवलेला आहे. आमच्या सचिन भैयाचा फोन आलता. आता कथेमध्ये रस आहे. रस घ्यायचा. तुम्हाला सांगा आपला उपवास कसा आहे. आहो उद्या एकादशी आहे. 2 किलो शाबू आणा. तुम्हालाही होतो मलाही होतो. मग आता उद्या उपवास आहे, उद्या एकादशी म्हणून ती शाबू तर 2 किलो वेगळाच. पण संध्याकाळी उद्या उपवास आहे म्हणून 1 भाकरी एक्स्ट्रा. 2 असल्या तर 3. का? उद्या एकादशी आहे. आजच जेवण पोट भरून करून घ्या. उद्याचं उद्या बघता येईल. यांचा आता पिटा उद्या उपवास आहे म्हणून हे आजपासून आरी. मग संध्याकाळी नाही 2-4 भाज्या हेन तेन अर्धी भाकरी जास्त पापड्या लोणचं बिनचं त्याच्या मागं काय बघायचं काम नाही. का? उद्या उपवास आहे, उद्या उपवास आहे. फुल जेवण. सकाळी उठली आणि म्हणजे आज उपवास आहे. घट्ट चहाचा चहा एकदम दूध घट्ट आणि ते बासुंदी केल्यासारखा चहा 1 ग्लास भर. आज उपवास आहे. थोडा वेळ झाला, थोडा वेळ इकडे तिकडे गेला की हिच्या पोटात कसं तरी नेमकं कसं दिवशीच भूक जास्त लागते. कसं तरी व्हायला लागलं की 1 ग्लासभर दूध गरम केलं खाल्लं. ते पिलं तरी पण काहीच व्हायला तयार नाही. पुन्हा हिनं डब्बे हुडकायला चालू केले. मग चिप्स चकल्या आहेतच. मग चिप्स चकल्या शेंगदाणे गुळाचा खडा हे घेतला. अर्धा किलोची ढेप घेऊन बसली. चिप्स चकल्या शेंगदाणे घेतले खाल्ले आणि कसं तरी झालं. थोडा वेळ झाला की हिच्या पोटात कसं तरी व्हायला सुरुवात झाली. काय खरं नाही. कसं तरी होऊ लागलं. काय करावं कसं तरी होऊ लागलं. आता काय करावं. थोडा वेळ झाला. शाबू हलवला. त्याच्यामध्ये बटाटे टाकले हे टाकले. शुद्ध तुपातला. का तर तेल कशाचं असतं ना सोयाबीनचं याचं त्याचं तेलातला जमत नाही. शुद्ध तुपातला शाबू हलवला आणि तुपात शाबू खाल्ला. आता तेवढ्यानं पण थिर होईना. पुन्हा उठली बगर केली. त्याच्यावर थोडं दूध टाकलं, थोडं तूप टाकलं, थोडं खाल्लं. पुन्हा कसं तरी दुपारची वेळ झाली. मग म्हणले माय कसा तरी बरं झालं. आता जीवाला आराम मिळाला. बघता 4-5 वाजले की पुन्हा पातीला चहाचं चढलेलंच आहे. आता लईच भूक लागली. अवघड आहे. पुन्हा चहा झाला की 5ला 2-3 फळं घेतले ते खाल्ले. फळं झाले. पुन्हा संध्याकाळी बगर शाबूचं पातीला वरी चढलेलं आहेच. खा खाल्लं आणि खाऊन त्या दिवशीचा दिवस गेला. आणि दुसऱ्या रात्री कशी बशी झोपली. सकाळी उठली पहाटच उठून स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक केला 7 वाजता. तर नवरा म्हणला अगं कधीच नाही स्वयंपाक झाला. आज कसा झाला. अहो काल नाही का एकादशी होती आज लवकर स्वयंपाक केला. कालचा उपवास सोडण्यासाठी आज पटमन होती. तुम्ही असं करू नका. नाही तर घरी गेला की केस मोकळे सगळीकडे माझ्याकडे मोर्चा येईल सगळा. लयच डिमांड झालं. देवाला नाही नाव ठेवत पण मागावं. देव आहे देवी आहे सगळंच आहे. पण असंही काही करू नये. मागायच्या पद्धती आता अशा झाल्या. पण तसं नाही. देवानं सांगितलं माझी एक आट आहे. काय आट आहे तुमची. मला पत्नी आज्ञाधारक पाहिजे. नाही तर आता 8 म्हणले की अशी पोटा गोळा उठायला सुरू होता आताच्या युगामध्ये. असं बघायला आले आणि 8 सांगितली की 8च वेगळ्या झाल्या. आता हुंडा बंद झालाय ना. आता हुंडा पिंडा नाही. हुंडा आहे का इकडे. आता हुंडाच नाही राहिला. हुंडा नाही पण सोनं आहे. एवढं घाला म्हणजे मग टेबलच्या खालून चालू येतात. टेबलच्या वरून नाही. पैसे नको म्हणतात. जास्त काही नाही 5-7 तोळे का थोडं आहे. महाराज इकडे टाकाला गाठलं. अवघड झाले. काय मागतील कसं मागतील काही सांगता येत नाही. आता त्याच्याही पुढे जाऊन सांगते सोनही गेलं हुंडाही गेला. नुसती मुलगी जरी मिळाली तरी भाग्यवान झाले. इतका काळ बेकार आलाय. मग पार्वत शिवानं सांगितलं माझी एक आट आहे. आट असावी बरं का. प्रत्येकाला आट असावीच. काय आट आहे. मला पत्नी आज्ञाधारक पाहिजे. आता मिळेल का. सगळं महिला मंडळी इथं बसले. पुरुष मंडळ कमी आहे जरा. तिकडं आपल्या आता मिळेल का पत्नी आज्ञाधारक मिळेल का. आता इथून पुढच्यांना तुमचं चांगलं झालं. मागचं पुढचं आज्ञाधारक पत्नी मिळेल का. शक्यच नाही. आज्ञाधारक पत्नीच नाही. पत्नीच मुश्किल आहे. आज्ञाधारक आहे. अवघड झालं. काळ पुढचा अवघड आहे. पण शिवानी सांगितलं
तर मला सांगा एका मुलीचं सुद्धा एक प्रण होतं. गेल्या वर्षी सांगितलं असेल का नाही मला आठवत नाही, पण आता नक्की सांगते. एका राजाच्या मुलीनं प्रण केलं, सांगितलं होतं का? प्रण केलं आणि जरी ज्याने ऐकलं नसलं त्याने ऐका. प्रण केलं, प्रण असावं बरं का, पण ढंगाचा असावा, हिशोबात बसणारा असावा. काही बोलायचं नाही, कसंही म्हणायचं नाही, मला येईल तसं सैराट वागायचं नाही, कसंही नाही वागायचं. प्रण केलं, प्रण मध्ये सांगितलं तिनं मला पती असा पाहिजे, पती असा पाहिजे, 20 पर्यंत मोजणारा पती पाहिजे. तो काळ आता आलाय बरं का. आता मुलगा नाही मुलीला प्रश्न विचारत, आता मुलगी मुलाला प्रश्न विचारते. काळ उलटा झाला, आता सगळं उलट झालं. मग सांगितलं तिनं मला माझ्या आज्ञाधारक मला पत्नी पाहिजे. शिवाचं मागणं झालं, पण या मुलीनं म्हणले मला सुद्धा असा पती पाहिजे की त्याला 20 पर्यंत मोजता आलं पाहिजे. सोपं की अवघड आहे का? गावोगावच्या राज्यातील राजकुमारांना सांगितलं की बाबा आमच्या मुलीचा विवाह करायचा आहे आणि या तारखेला या. सगळे निघाले, तयारीसह गेले. 8 म्हणजे एक 8, ज्याला 8 मान्य त्यांनी इथं बसा नाही तर बाजूला सरका. 20 पर्यंत मोजता आलं पाहिजे. सगळ्याला वाटलं सोपं आहे, 20 पर्यंत मोजणं काही अवघड आहे का? आहे का अवघड आहे का? काहीच अवघड नाही. राजकुमारांनी सांगितलं काही अवघड नाही, आम्ही तयार आहेत म्हणजे. या सुंदर, एवढी सुंदर ती राजकुमारी होती, त्या राजकुमारीचा शुभविवाह. विचार करा, पहिलं राजकुमाऱ्या नुसत्या नसायच्या, त्यांच्या बरोबर धनाचं पहिल्यापासूनच आलेलं आहे. चाललं आज नाही आलेलं, पहिल्यापासूनच आलेलं आहे. राजकुमारी बरोबर धन होतं ना. मग हे सगळे राजकुमार 20 पर्यंत मोजायचं होतं, फक्त 20. आणि प्रत्येक राजकुमार आले, थाटामाटामध्ये येऊन शानमध्ये बसले. सोपाई म्हणले राजकुमारी आपल्यालाच, राजकुमारी आपल्या. प्रत्येक जण येणार म्हणायचा राजकुमारी आपल्यालाच. मग एक एक राजकुमारीला उभं केलं आणि 20 पर्यंत मोजायला सांगितलं. पहिला उठला, त्यांना सांगितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. त्यांना सांगितलं याला न्या म्हणले कारागृहात टाका. त्याचा दुसरा आदेश होता की जर 20 पर्यंत मोजता आलं तर बरं, नाही तर मग कारागृहात टाकायचं. त्याला कारागृहात नेऊन टाकलं. पुन्हा दुसरा आला, दुसरा म्हणला त्यालाही कारागृहात नेऊन टाकलं. तिसरा उठला, तो म्हणला काय झालं तुम्हाला, कसं काय कारागृहात टाकलं? यांनी सांगितलं आम्ही 20 पर्यंत मोजलं पण कारागृहात टाकलं. त्यांना म्हणलं तुम्हाला स्वरात मोजता आलं नसं. मग यानं म्हणला तिला 1 2 पसंत नाही, तिला असं पसंत आहे 1 असं स्वरात म्हणणार. ते म्हणले पक्का पागल याला नेऊन दुसऱ्या कारागृहात पार नाम कोठडीत नेऊन टाका. त्याला नेऊन टाकलं. तिसरा उठला, मला हा इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी दिसतोय म्हणला, याला साधं सुद्धा 1 2 3 4च म्हणावं लागणार, 1 2 जमत नाही. त्यानं म्हणल्यानंतर त्या इंग्लिश मीडियमचं एक लय खुल डोक्यात बसलंय प्रत्येकाला. थोडा अजून बाजूला सरकते विषयाच्या, अगोदर सरकले पुन्हा सरकतेच. इंग्लिश मीडियमला मुलं टाकणाऱ्या माझ्या आया बहिणीनं टाका ग माय टाका, पण इंग्लिश मीडियमच्या 10वीच्या मुलाला जाऊन विचारा बरं पाडवा कधी असतो, कोणत्या महिन्यात असतो, विचारा बरं कोणत्या महिन्यात पाडवा असतो. मराठी महिना कशाला म्हणतात? त्यांना वर्षाची नवीन सुरुवात कुठून होते विचारा बरं. त्यांना ते जानेवारी निघाला कीच म्हणतात नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा. काही डोक्यावर पडल्यासारखं झालं काय? चैत्र महिन्यामध्ये नवीन वर्ष सुरू होतं आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपला पाडवा म्हणजे गुढी बसते. त्या दिवशीपासून आपल्या वर्षाची सुरुवात होते. हे माहिती का इंग्लिश मीडियम मध्ये? काहीच माहिती नाही महाराज. त्यांना रंग का खेळतात विचारा बरं, काहीच माहित नाही, काही माहित नाही. त्यांना रंग का खेळतात माहित नाही, काही नाही. उठायचं मारायची पिचकारी, काही घेणं नाही देणं नाही, काहीच माहित नाही. त्यांना एवढंच माहित आहे फक्त सॅन्टा क्लॉज का व्हायचं, गिफ्ट कुठून आणायचं, कुठं द्यायची, कोणता सण कसा आहे, काहीच माहिती नाही. मग विचार करा, शिकवायला काही अडचण नाही. त्यांना ना नीट नेटकं आईला मम्मी सुद्धा म्हणता येत नाही, ते मॉम म्हणतात. त्याच्याही पलीकडे जाऊ. आमच्या कॉलनीमध्ये एक जण नवीन आपला छोटा मुलगा, तो म्हणायचा मॉम मॉम. ती एक आजी होती, अशा आजी काही गप्प बसतात का? ती म्हणली कसलं मॉम मॉम काय म्हणायची ती पोरग काय बाई म्हणलं
काही कळलं ना वळण. माय म्हणायचं पहिलं. काय होता शब्द माय. त्या माईमध्ये त्या शब्दामध्ये काय गोडवा होता बघा, विचार करा. माय खरा शब्द माई. अजून सुद्धा काही काही ठिकाणी माई म्हणतात. नवीन निघाला आता तुम्ही नवीन बघा. आता मम्मी सोडून दिलं लोकांनी, माई शिकवायला. माई माई गेलं पुन्हा आई आलं. आई 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 शब्दामध्ये आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर अर्थ आहे. आई गेलं आणि मम्मी आलं. आणि मम्मी 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 म्हणू लागले. आणि आता मम्मी गेलं, मॉम आला. काय त्या शब्दाला ऐकून माहिती. ते म्हणायला लागलं तरी सुद्धा तोंड इकडं तिकडं वाकडं तिकडं असलं होतं ना महाराज, बघायला तरी बघू वाटत नाही. बरं आता ते मॉमही गेलं आणि आता मदर म्हणू लागले. जिला काही कधी पदर, तिचं नाव मदर. कधी तिला पदर आहे का आताच्या मदरला? पदर करा, घाला रे ड्रेस घाला, राहा, काही कोणी नको म्हणत नाही. पण टायमाला पदर घ्या ना. पूजा अर्चा करत असताना पदर घ्या ना. टायमाला घ्यायचा पदर. पुन्हा नसला तरी चालतो. आता पहिली एक पद्धत होती. आता पहिले नॅपकिन नव्हते. बेसिंगला हात धुला ना की लेकर आईच्या पदराला पुसायचे. अजूनही आमचा मुलगा माझ्या पदराला अजून पुसतो. आणि पदराला पुसायचे. आता पदरच नाही तर कुठं पुसायचा? गाऊनला का कुठं पुसाव? फार अवघड झालं. काळच अवघड होत गेलं. काळच अवघड झालं. विचार करा, 20 पर्यंत मोजायचे. विषय कुठे गेलं तर आपल्या ठिकाणीवर यावं माणसाने. 20 पर्यंत मोजायचं. इतके राजकुमार कारागृहात जाऊन पडले. मग बघता 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 असा एक क्षुद्र जातीचा मुलगा आला आणि त्या मुलाला विचारलं, बा काय झालं बाबा, तुम्हाला कारागृहात का टाकलं? त्यांना सांगितलं, बाबा या राजकुमारीच्या आटच वेगळी. म्हणलं 20 मोजलेलं सुद्धा हिला कळना. इंग्लिश मध्ये मोजलं, मराठीमध्ये मोजलं, सुरामध्ये मोजलं, तालामध्ये मोजलं, याला कळायलाच तयार नाही. त्यानं म्हणलं, तुम्हाला नीट नाही नीस चालं, मी तुम्हालाही सोडवतो आणि राजकुमारी मला घेऊन येतो. तेव्हा म्हणला असंच सगळे म्हणत गेले. सगळे बोंबलत माघारी आले. आता तुझा नंबर लागला. हा गेला आणि हा म्हणू लागला. बघा अर्थ पूर्ण किती आहे. 20 मोजणं कठीण नाही, पण 20चा अर्थ किती मोठा आहे बघा. एक या ब्रह्मांडामध्ये फक्त एक शिव परमात्मा निर्गुण निराकार आहे. एक शिव एक आहे आणि शिवापासून शक्ती, शिव आणि शक्ती, आदिशक्ती आदिमाया असे दोघ जण. 2 3 शिवांनी आणि शक्तींनी 3 गुणाची निर्मिती केली. त्यामध्ये सत्व, रज आणि तम. 3 गुण, 3 देह, 3 खूप आहेत. 3 काळ आहेत. खूप आहेत. 3चं काही बघायचं काम नाही. 3 4 दिशा आहेत म्हणून सांगितलं त्यांनी. 5 पंच महाभूत आहेत. एक भूत लागलं तर सुधर बसत नाही, पण 5 भूतामध्ये आपण जगतो. पृथ्वी, आकाश, तेज, आप आणि वायू. 5 भूत आहेत. 6 शास्त्र आहेत. 7 जाताना ह्युमॅनिटी रंग आहेत. 8 मध आहे. त्यामध्ये त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं 8 प्रकारचे मध आहेत. एकही प्रकारचं मध आपल्या अंगामध्ये आला की आपला विनाश व्हायला सुरुवात झाला. कोणाला रूपाचा मध आहे, मी खूप सुंदर आहे, माझ्यासारखं कोणी सुंदर नाही, आपली माती व्हायला सुरू झाली. मी खूप हुशार आहे, विद्वान आहे, मला शास्त्र माहिती नाही, मला पंडित माहिती, मला सगळं माहिती, आपली माती व्हायला सुरू झाली. मी जो म्हणतो ना, काय माणसाला एवढा गर्व आहे. आता इथं नाही बरं का, गावात दुसऱ्या गावचं सांगतो, इथलं नाही सांगत. काही गाव माणसांना एवढा गर्व आहे ना, मी केलं तरच सत्ता होतं, नाही ते सत्ता होतच नाही. फार गर्व आहे. तो मरून तर बघ तुझ्या माघारी सत्ता नाही झाला तर बघ तुझ्या सुद्धा वर्ष शाखाचा पांढरा शुभ आहे. करुणावतार, करुणेसारखा, सागरासारखा, समुद्रासारखी करुणा त्याच्याकडे. काय सांगावं, गुणातीत कांतम, सगळे गुण त्याच्यामध्ये ठसून ठसून भरलेले. परब्रह्म शांतम, परब्रह्मासारखा शांत. मी आई आवेशात येणार आणि सुकळे जर देव, सप्त ऋषीच्या पत्न्या, देव ब्रह्मदेव सरस्वतीला घेऊन, विष्णुदेव लक्ष्मीला घेऊन, चंद्रदेव रोहिणी सगळ्या पत्न्या सोबत घेऊन सगळे देवाची दाटी झाली ना कैलासावर.
मागून भूत नाचायला लागले, अकराळ विक्राळ भूते ताळनाथी भूते ताळनाथी भूते ताळनाथी भूते ताळनाथी
शाश्वतं शान्तं चैतन्यं चितस्वरूपकं चिदमुं वृषभाकारं चितभस्मलिङ्गधारणं भस्म हरिद्रास्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्व अलङ्कार मुख्यादिदेवेत प्रतिगृह्यतां हरिद्रा समर्पयामि रजनीचूर्ण समायुक्तं रक्तवर्ण सुशोभितं सुमङ्गलं कारकं कुङ्कुमं समर्पयामि ॐ अक्षतां तौलाङ्गुलिस्थूलतण्डूलमिश्रितम् अर्पयामि महाभक्त कृपया प्रसिद्ध परमेश्वराम् अक्षतां समर्पयामि त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्र त्रियायुधं त्रिजन्मपापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणम् ॐ बिल्वपत्रं समर्पयामि पुष्पं समर्पयामि धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि नमः शिवाय शान्ताय नमः सोमाय शम्भवे नमः शिवाय कल्याणपते नमो नमस्कारं करोमि शंकर पार्वती भगवान् हर हर आय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु मनोनिया प्रथमा जिज्ञा मुझे सासरी माता भूषण फलतमा
संपले माहेमध्ये संपले शुभा मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री हे गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सुनिचारते नरहरी पर्यंत झाले कृती त्रेती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे हे अवतार सात मगतो द्वापारीचा आठवा श्रीकृष्ण कलिमाज बौद्ध नववा कलकी पुढे दाहवा कुर्याच दा मंगलम शुभम सावधान सदुप समयो साधा समप्रियसे वागवादानगरा पदार्थ गणिका संपूर्णालयसे वामे सद्गुरुदे चित्तरा चित्तिस्मरा आदरे द्वे पाक्षे कुलदैवता मधुमरा कुर्याच
Thank you.
शिव हर हर महादेव महापुराण की जय. बघा काय सुंदर पद्धत. हेच आपल्या लग्नामध्ये पद्धत ठेवा. हार घालून पाया, नवरी उचलून वर जाऊ नका. अलीकडे या आपल्या बरोबर येतो. शिव महापुराण भगवान की. एकदा जोरात म्हणा बरं. हर हर महादेव, हर हर महादेव. विचार करा दादा, कधी एवढा आनंद झाला होता का याच्या अगोदर गेले वर्षी? हा आनंद दुसरीकडे मिळतच नाही, कथा आणि कीर्तनामध्ये मिळतो. सुंदर अशी शिव महापुराण कथा. जाऊ द्या, भूताला जायचंय का? जाऊ द्या, भूत कंटाळून गेले. भूत नंदी महाराज जाओ, नंदी महाराज जाऊ द्या. शिव पार्वती दमलेत का? नाही ना, तुम्ही बसा. आता त्यांचा आनंद काय सांगावा, गगनाला भिडलाय. जे लग्नामध्ये झालं नाही ते आता झालं. एवढ्या बायका लग्नाला बोलवलं तरी आलं नसतं, मेकअप नव्हतं. बरोबर आहे. सुंदर असा आनंद घेतला, घ्यायलाच पाहिजे. माझं हेच म्हणणं होतं की प्रत्येक वेळेला एक दाम्पत्य व्हावं आणि त्यांनी हा आनंद घ्यावा. काय लग्न कळालं हो आपल्याला? काहीच कळालं नाही. तो आनंद परत आता आहे. विचार करा, आपण सांगितलं हा सोहळा स्वर्गामध्ये नाही, फक्त हा सोहळा इथंच आहे, इथंच बघायला मिळतो, स्वर्गामध्ये नाही. तुम्हाला सांगू का, मेना राणीला आनंद झाला. तिनं पार्वती आता माझी लई भाग्यवान आहे, कसला नवरा आहे माय म्हणली, लय भाग्यवान आहे. आणि जेव्हा बघू लागली, उंच टेकडीवर नारदांना घेऊन गेले आणि नारदांना विचारू लागले, नारद ऋषी आलेले होते, त्या ऋषीमध्ये माझा आहे का हो? माझा जावाई आहे का? माझा जावाई माझ्या पार्वतीचा नवरा आहे का? नारद मुनींनी सांगितलं, हे ऋषी काय घेऊन बसला? यांच्यापेक्षा 1000 पटीनं तेज आहे त्यांचं, खूप तेजवान आहे. अरे बापरे, एवढा तेजवान आहे? हो, एवढा तेजवान. त्यांच्या मागे ऋषी गेले, मुन गेले आणि गंधर्व गात 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 आले. काय सुंदर आवाज, काय त्यांचं तेज. मेना राणीने विचारलं, यामध्ये कोण आहे का? अहो, यांचं काही घेऊन बसलात, यांच्यापेक्षा सुंदर आहे. मेना राणीला राहावं ना. ब्रह्मदेव आले, विष्णुदेव आले, गण आले. याच्यामध्ये आहे का? याच्यामध्ये आहे का? याच्यामध्ये आहे का? नाही नाही नाही, याच्यापेक्षा सुंदर, याच्यापेक्षा सुंदर. पार्वती माता खाली आल्या आणि मग पार्वती माताने मेना राणी खाली आल्या आणि मेना राणी मगाशी कसं आरतीचं ताट घेऊन ओवाळत होत्या तसं ओवाळायला पुढे गेल्या आणि गेल्या बरोबर सापाने फुस केलं की मेना राणी चक्कर येऊनच पडल्या. चक्कर येऊन पडल्या. असा कुठं जावाई कामाय? असा जावाई असतो का? अंगावर व्याघ्रांबर आहे, गळ्यामध्ये नरमुंड माळा घातलेले, रुद्राक्ष माळा घातलेले, सर्व अंगाला भस्म आहे. असला कुठं जावाई असतो का? हा जावाई मला नको, लग्न मान्य नाही. मेना राणीनं सांगितलं, मला लग्न मान्य नाही, लग्न नको. माझ्या पार्वती अशीच राहिली तरी चालेल, पण हा जावाई मला नको. पार्वतीला कोसू लागले, काय तो अभागी ग, असला कुठं नवरा असतो का? नाही म्हणून सांगितलं. काय सांगावं, सगळीकडं धांदल झाली. काय करावं? नवरा मिळे नवरीला वराड जाई जेवणाला म्हणल्यासारखं काम असतं. सगळे रसाच्या मागे लागले. कोण लागले त्या नवरा नवरीकडे बघायला? आम्हाला दिला नाही, आणला दिला आणि इथवर आला आणि तिथं घेतला. काय सांगावं तुम्हाला? कलाकार मंडळीला दिला का इकडं स्टेजवर द्या. आणि काय सांगावं, मेना राणी म्हणली लग्न कॅन्सल. महादेवाला माहिती होतं या मेना राणीला गर्व झाला, हिचा गर्व कमी करण्यासाठी महादेवाने ते रूप घेतलं. लग्न नको म्हणले, सगळीकडे हाकार झाला. आता करायचं काय? मेना राणी आता वरमाईला खुश करण्यासाठी फार अवघड झाले, फार अवघड झाले, काळ फार अवघड आहे. आणि मेना राणी म्हणू लागली, माय आता करावं काय?
तितक्यात भगवान शिव परमात्म्याने दिव्य असं स्वरूप, दिव्य असं तेज, जो कर्पूर गौरम करुणावतारम असं तेज दाखवलं आणि भव्य दिव्य असं विराट रूपाचं दर्शन मीना राणीला झालं. विराट रूपाचं दर्शन, तो अखिल ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याच्यापासून सृष्टी आहे, अशा विराट रूपाचं दर्शन झालं आणि मीना राणी शुद्धीवर आली, लग्नाला तयार झाली, लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर ना प्रत्येक आईनं सांगावं लागतं बरं का, प्रत्येक आईनं मुलीला समजावून सांगावं, जवळ घेऊन बसावं, सांगावं, बाई आजपर्यंत आम्ही तुझे आई वडील होतो, आता तुझे आई वडील दुसरेच आहेत ग, तुझ्या पतीचे आई वडील म्हणजेच तुझे आई वडील, हे सांगावं. प्रत्येक आईनं सांगावं, बाई पती हा आपला परमेश्वर आहे, आपल्या पती परमेश्वराचं रोज नित्य नियमानं दर्शन घ्यावं. सांगावं, बाई उठसूट शेजाऱ्याच्या घरी जाऊ नये ग माय, शेजाऱ्याच्या घरी गेलं की भांडणाची कळ आपल्या घरात येते, घर विभक्त होत असत. शेजाऱ्याच्या जाऊ नये बाई. एवढंच नाही अगं बाई, तासन तास दारावर उभा टाकू नये ग, सौभाग्य स्त्रीचा, पतिव्रते स्त्रीचा धर्म आहे, तासन तास दारात उभा टाकू नये, धिंगाणा मस्ती करू नये. एवढंच नाही, मान मर्यादेने जग, पार्वती मातेला सांगितलं. आणि पतीच्या हृदयामध्ये बसण्याचं एकच स्थान आहे, थोडं माईकच्या बाजूला जाऊन तुम्हाला सांगते मी, हळूच तुमच्या कानात सांगते. पतीच्या हृदयामध्ये जर पत्नीला बसायचं असेल तर फक्त एकच करा, पतीच्या पोटातून मार्ग म्हणजे पतीचं पोट सांभाळा. हा, त्याला आवडतंय ते खाऊ घाला, त्याला आवडतंय ते खाऊ घाला, त्याची सेवा करा. पाये दाबणं होत नसेल तर राहू द्या, पण त्याची सेवा करा. पती हाच परमेश्वर. आपल्या घरामध्ये फक्त आपल्याला जे आवडतंय तेच होतं, पतीला आवडतंय ते आपल्या घरामध्ये होतच नाही. पती परमेश्वराची सेवा कर. आणि एवढी सेवा करून पार्वती माता आता जाणार, सगळं वराडाने जेवण केलेलं आहे आणि निघणार. त्या निघणार याच वेळेमध्ये तुम्हाला एक सुंदर असं मी एक गीत तुम्हाला छान, की आपली चिमणी ज्यावेळेला आपल्या घरून उडून जाते ना, त्या चिमणीला उडून जात असताना, त्या चिमणी सोडून जात असताना त्या आईच्या अंतकरणाला दुःख होतं. अहोरत्ना सारखी जतन केली, अहोरत्ना सारखी जतन केली, चिमणी माझी Bye.
सुरू करतो. त्याला माहिती मी या 4 माणसाचं रंजना माझी पत्नी कोसळून जाईल, माझे दुसरे मुलं कोसळून जातील, माझं लेकराचे पाय ओढणार नाहीत. म्हणून तो बाप मंडपाच्या कोपऱ्यात जातो, एका खांबाला धरतो, आवळून घट्ट धरतो आणि त्या खांबाला आवळून घट्ट धरून तो बाप रडायला सुरू करतो. अहो माझा बाप रडतो मंडप धरून, अहो माझा बाप रडतो मंडप धरून. आता सोन्याची बाहुली एवढं कर्ज काढलं, त्याचा कधी घाम आला नाही, पण त्या बापाला ही चिमणी सोडून चालली. या चिमणीच्या घरामध्ये चुमचुम चुमचुम ऐकायला मिळत नाही. आणि उद्या उठलं की बाबा तुम्ही चहा घेतला का विचारणारे कुणी नाही. म्हणून तो बाप मंडपाच्या एका कोपऱ्याला जाऊन दयदया 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 रडतो. उद्यापासून माझी ही चिमणी मला बघायला मिळणार नाही, ही चिमणी मला विचारणार नाही. विचार करा, एक मुलीची जागा बापाच्या आयुष्यामध्ये काय असते. विचार करा, त्या बापाला घर किती बनान लागत असेल. म्हणून तो बाप काय करतो, तो बाप म्हणतो माझा बाप घरामध्ये नसेल तर त्या भावाला करमत नाही. विचार करा, आता उद्यापासून माझ्या बरोबर भांडण करायला कोण आहे. मी उशिरा आलो, मला मार्क कमी पडले, तर मला मारातून वाचवणार मला कोण आहे. माझी ताई मला सोडून चालली. आता उद्यापासून ताई माझी घरी नाही हो, उद्यापासून ताई माझी घरी नाही. किसनाही असू द्या हो, आपला भाऊ तो भाऊ असतो, कसाही असू द्या आपला भाऊ तो भाऊ असतो. किती जरी काही म्हणा, आपल्या भावाची सर कुठं सुद्धा येत नाही. त्या भावासाठी खरंच इतकं कितीही भांडण होऊ द्या, पण सगळ्यात जास्त जर लग्नामध्ये कोण रडत असेल तर तो फक्त आपला भाऊ असतो, तो फक्त आपला भाऊ असतो. म्हणून माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, अहो माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, आणि हे सोन्याची भावने चालतो
त्या भावानं सगळ्यात अगोदर एकही विचार न करता स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून तो भाऊ आपल्याला वाचवण्यासाठी येतो. एवढंच नाही, विचार करा, भक्ती झाली ना, पंचम आली ना, अहो आपली बहीण वाट बघत बसते, राखी पौर्णिमा आली ना, तो भाऊ दुसऱ्याकडून राखी बांधून घेत नाही. माझी ताई येईल मला राखी बांधन, माझी ताई येईल मला राखी बांधन, आणि त्या राखीची वाट बघत थांबणारा तो माझा भाऊ, आणि त्या भावाला सोडून चाललेली बहीण. म्हणून सांगतात हे बघा माझा भाऊ फुलाच्या गाडीमध्ये बहिणीला पाठवत असताना त्या भावाचे डोळे भरून आले. ताई उद्यापासून तू नाही ग ताई, उद्यापासून मला कोण वाचवणार बाबांच्या मारापासून, उद्यापासून माझी माया कोण करणार. तर म्हणणारा भाऊ, तो भाऊ तिच्या गळ्यात पडून म्हणू लागला, ही सोन्याची बावली मला बाबाचा उमरा ओलांडून जाते, नवीन माणसामध्ये राहते, आणि नवीन माणसाला माझं 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 म्हणण्यामध्ये ती तिचं जीवन वाढवून टाकते, तिचं समर्पण भाव लक्षात घ्या. म्हणून विचार करा, आई सारखी बहिणी सारखी या विश्वामध्ये अजून कोणी सुद्धा नाही. दादांनो, आई बायको बहीण सगळे एवढे महत्वाचे, त्यांना एवढं महत्व द्या. चुकून सुद्धा त्यांचा अपमान करू नका. कारण काय सांगू का, तिचा अपमान जर होत असेल तर साक्षात पार्वतीचा अपमान होतो, लक्षात घ्या. म्हणून आपल्या पत्नीचा अनादर नाही केला पाहिजे. आपल्या पत्नीला, आपल्या आईला, आपल्या बहिणीला राखी पौर्णिमा कधी बहिणीची चुकवू नका. त्या बहिणीकडे जावा, आईला कधी लागतंय काय लागतंय विचारा. कुठली आई सोनं मागत नाही. आई जेवलीस का विचारा, एवढं विचारा. या आधारावर आणखी 10 वर्ष पुढे जगणारी ती आई सुद्धा तुम्हाला हसून म्हणते, बाळा माझं तू फक्त विचारलास की माझं पोट भरलं रे बाळा, एवढं सांगणारी. म्हणून सांगतात ज्याची होती ज्याची होती घेऊन गेला शिव पार्वतीला घेऊन गेला. ती त्याचीच होती, पण हिमालय राजा त्या मंडपाला धरून धैधया 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 रडू लागला. त्या हिमालय राजाला माहित होतं, माझ्या घरची छुम 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 पायामध्ये पैंजण असलेली, या घरामध्ये धुडू 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 धावणारी ही माझी कोमल पार्वती आज मला सोडून 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 चालली. तो मंडपाला धरून धैधया धैधया रडू लागला रडू लागला रडू लागला. भावाला वाटलं आता उद्या उठलं की माझी ताई माझी निंदा मला मारायला, माझ्याबरोबर खेळायला, माझ्याबरोबर भांडणं करायला नसणार आहे, ती मला सोडून चालली. पण एवढं खरं आहे, ज्या ठिकाणी जाईल ना ती स्वर्ग बनवण्याची ताकद फक्त एकदा महिलांमध्ये आहे, कुठं सुद्धा नाही. फक्त माझ्या महिलांमध्ये समर्पण भाव फक्त माझ्या महिलांचा आहे. मी महिला आहे म्हणून सांगत नाही, मी महिला आहे म्हणून सांगत नाही. तिच्यासारखा समर्पण भाव अजून कुणाला जमला नाही.
विचार करा, ज्या बापानं तिला सांभाळलं, ज्या बापाचं तिला जन्मल्यानंतर नाव प्राप्त झालं, ती फक्त एका सेकंदात फक्त बाजूला करते ना आपल्या पतीचं नाव लावते. एवढं जर धाडस कोण करत असेल ना, तर ते धाडस फक्त एका स्त्रीमध्ये, अजून कोणी सुद्धा हे धाडस करू शकत नाही. विचार करा, स्वतःचा देह असतो, प्रत्येक ठिकाणी ते मानल्या जाते. पायामध्ये, बोटामध्ये, पायामध्ये जोडवे घालते आणि त्या पायातल्या जोडव्याची खनखन आवाज सांगते, बाई तू सासरचा ओमरा ओलांडताना विचार करून ओलांड. ते जोडवे घालते, पायातलं पैंजण तिला सारखं सांगत असतं, तुझी मर्यादा काय आहे, तुझी मर्यादा काय आहे. पायातलं पैंजण घालते. एवढंच नाही, 2 मंगळसूत्राच्या वाट्या तिला सांगतात, एक कुंकाची एक हळदीची. बाई हळद लागली माहेरी, आलीस तू सासरी, तुला सांगू का या 2 मर्यादा आहे. एक माय बापाचं आहे, एक वाटी आई वडिलांसाठी आहे, एक वाटी पती परमेश्वरासाठी आहे. तुम्हाला सांगू का, आणि ती सांगते, बाई आजपर्यंत तू माहेरी राहिलीस, आम्हाला एवढी माया लावली, या वाटीचा मान ठेवलास, तसाच या सुद्धा वाटीचा मान ठेव. आणि ती मर्यादा, आई वडिलांना, सासू सासऱ्यांना आई वडील मान, पती परमेश्वराची सेवा कर, तिला घरी तू सुखी राहा, स्वतःलाही जप आणि दुसऱ्यांची ही काळजी घे म्हणून सांगणारी ती आई. अहो तिने कुंकू भारी तुमच्या नावचं लिहिलं, तुमचं नाव जोडलं. एवढंच नाही, देहामध्ये दुसरा जीव निर्माण करत असताना तिनं स्वतःचा एक घास बाजूला काढून त्याला दिला. अहो तिनं आपल्या रक्तातला एक थेंब बाजूला काढला, दुसरं नवीन जीव निर्माण केला. त्या स्त्रिया गलत कशा असतील, ती स्त्री तुच्छ कशी असेल, का तिला इतकं तुच्छ लेखलं जातं. अहो ती कुणाची तर बहीण आहे हो, अहो ती कुणाची तर मुलगी आहे. का तिचा आनंद, का पुरुष, का लोक विचार करत नसतील. या बलात्कारासारखं केस झाल्यानं अंगावर काटा यायला लागतो. का एवढं असं का घडतंय. महाराष्ट्रासारखी पवित्र भूमी आहे, ज्या भूमीमध्ये शिवराय छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्या भूमीमध्ये संत शिरोमणी मन्मथ माऊली आहे, अशा भूमीमधले आपण आहेत. आणि त्या भूमीतली एखादी घटना आपल्याला ऐकायला आली ना, वाईट वाटतं, वाईट वाटतं. का स्त्रीचा एवढा आदर. प्रत्येकानं जर समजून घेतलं ना, अहो स्त्री सुरू आहे, स्त्री घराला स्वर्ग बनवते आणि स्त्री म्हणजे माता आहे. एवढंच नाही, ज्या स्त्रीनं आपल्याला शोभा दिला ती स्त्री म्हणजे माता जिजाऊ, तिचे लेकरं आम्ही, आणि आम्ही भानावर विसरून गेलो. कुणी आनंदच करे, मला तर असं कोणी बोललं माझ्या अंगाची आग होते, आग होते, आग. का लक्षात येत नाही, का लक्षात येत नाही, कसं यांना कळत नाही. स्त्री कधी तुच्छ नाहीच, स्त्री सारखं महान या दुनियामध्ये कुणीच नाही, कुणीच नाही. फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदला. एकदा दृष्टिकोन बदलला ना, तर ती माय दिसायला लागते, माय, पार्वती माय. विचार करा, आपलं सगळं याच्यातच चाललं. पण खरं सांगा, ज्या जिजाऊ दिला ना त्याच्यासाठी आपण आज एकच घेऊ. एकच राजा, एकच राजा,
या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून शिव पार्वती विवाह सोहळा संपन्न झालेला अतिशय थाटामाटामध्ये ही शिव महापुराण कथा संपन्न होत आहे आणि अनेक जण याचा आनंद घेत आहेत तिथं बसलेले घरी बसलेले आता उद्या सुंदर असं गणेश जन्म गणपती मात्र तयार करा आजच गणपती तयार केले काय खास एकदा टाळ्या वाजवूया एकदा टाळ्या वाजवा विचार करा एक स्त्री जर मनामध्ये काय आणल्यानंतर काय करू शकते खामसवाडी ग्रामस्थ एक लक्षात घ्या आता आलेल्या आदरणीय दादा सगळ्यांना तिथं मी एक सांगू का या खामसवाडी ग्रामामधून एक सांगू का एक महिला काय करू शकते यांनी सिद्ध केलं या गावाला कैलास करून टाकलं कैलास कैलासामध्ये होतात आज आपण खामसवाडीत नव्हतात बरं का वाटलं का कुणाला आपण खामसवाडीत येत नाही सभा मंडपात आलं की कैलास आपण आल्यासारखं का आनंद आहे ना जसा कैलासामध्ये हिमालय पर्वतावर आनंद झाला त्या हिमालय पर्वतावरच हिंडायला असं वाटायला इकडं बघितलं तिकडं बघितलं सुंदर असं नियोजन झालं इतकं सुंदर नियोजन झालं आणि उद्या कार्तिक जन्म गणेश जन्म आणि उद्यापासून आपण ज्योतिर्लिंगाची माहिती घ्यायला सुरुवात करू या एका ज्योतिर्लिंगाची उद्यापासून माहिती दिली की लास्टच्या दिवशी आपल्याला एवढा ताण येत नाही आता कथा राहिली किती दिवस 8 दिवस 2 दिवस कथा राहिली पुण्याचा आनंद पुढचा आनंद आपल्याला माहिती नाही पण कमीत कमी एवढे दिवस ज्याला जमलं नाही त्यांनी नाही आलं त्याचं काही नाही पण उद्या परवा दिवशीची कथा तुम्हाला हात जोडून सांगते हात जोडून एकच की एवढ्या दिवसाची कथा ऐकल्याचं फळ आता या 2 दिवसाच्या कथेत सगळी कथा उद्या मी डबल घेणार सगळी कथा उद्या डबल एकदा घेणार जे आले नाहीत त्यांच्यासाठी आणि परवा दिवशी आले नाही तरी सांगणार नाही काहीच नाही त्यामुळं शिव महापुराण कथा शिव पार्वती विवाह एकदा या महादेव पार्वतीला सुंदर असं नाव अर्थ घालून घ्यायला लावू आणि महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून शंकररावांचं नाव घेते गुरूंचा मान राखून वा वा महादेवाच्या पिंडीवर बेल वाते वाकून संतोषीचं नाव घेते तुमचा मान राखून वन्स मोरच केलं याने छान आजची शिव महापुराण कथा आणि या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून सुंदर असं आपल्याला आनंद देणारी कथा झालेली आहे आजची शिव महापुराण कथा सांगता अतिशय सुंदर अशी सात संगत लागलेली आहे गायनामध्ये सुंदर असे आमचे जाधव महाराज आहेत तबला वादक आमचे हरिओम महाराज आहेत आमचे माऊली महाराज तर आमचेच होऊन बसले आम्ही आता गाडीत टाकणार आणि घेऊन जाणार चला गाडी पण येते त्यांना सगळं झालं 1-2 चाली शिकल्या गायन शिकलं की आमचेच झाले आता ते तुमचे नाही खामसवाडीचे ते माऊली महाराज त्याचबरोबर आमचे राठोड दादा आणि त्याबरोबर आमचे जोशी दादा या सगळ्यांची सुंदर अशी साथ संगत लागलेली आहे आजची शिव महापुराण कथा पंचलिंगेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करून उद्याची शिव महापुराण कथा 1 वाजता सुरू होईल कोणी उशीर करू नका सुंदर अशी शिव महापुराण कथा या थोडं गुरुदेव तुम्हारी